मंडळी, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती, माझ्या किचनवरून तुमच्या किचन. आपण बनवणार आहे फालुदा. इथे आपण घेतलेला आहे दूध, वर्मसली, काजू, बदाम, रोज इसेन्स, सब्जा. हा थोडा सब्जा मी पाण्यात अगोदरच भिजवलेला आहे आणि कलरसाठी रंग गुलाबी रंग येण्यासाठी मी घेतलेले आहे. इथे आपण बनवणार आहोत घरगुती पद्धतीचा फालुदा. आपल्याला हा थोडा मीठ पुरेसा झाला. आता हे जरा चांगलं शिजलं, थोडंसं आपण ह्याला शिजवून घ्यायचंय आणि आपण हे भिजवलेला सब्जा पण आहे, इथे भिजवून ठेवलेला आहे सब्जा, तो नंतर वापरायचा. आता यात आपल्याला बीटाचा रंग टाकायचा. बीटाचा रंग कसा घालते ते बघा. तुम्ही गाळून सुद्धा घेतला तरी चालेल. मी गाळून घेते, मी असंच मिक्स केलेलं आहे. म्हणजे कसं आहे, दुधाला मस्त एक गुलाबी कलर, छान कलर मिळेल. त्याला असं मिळून घेतला तरी छान रंग आला बघा. आहे ना मस्त पिंक कलर. आता आपण याच्यामध्ये सब्जा घातलेला आहे. आता आपण इथे काजू आणि बदाम घालत आहोत शिजायला. आता ही आपली शेवई अर्धी शिजत आलेली आहे. आपण तुकडा काजू पण घातलेला आहे आणि अख्खे सुद्धा घातलेले आहे. थोडेफार 2 तुकडे असे केलेले. आता ही आपली शेवई होत आलेली. आता आपण त्याच्यात वेनिला इसेन्स, रोज इसेन्स टाकणार आहोत. मी इथे आता इसेन्स घालत आहे. रोजचा मस्त कलर सुद्धा आलेला आहे, पिंक कलर. कलर मस्त, रोजचा इसेन्स स्मेल, वास छान येत आहे. आता याच्यामध्ये आपण साखर घालत आहोत. साखर तुम्हाला किती गोड हवे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता. आता मी इथे जवळजवळ 7 छोटे चमचे घातलेले आहे साखर.
शेंगे चांगली शिजलेली आहेत, सगळं मिक्स झालेले आहे. साखरसुद्धा, सब्जासुद्धा आपला मस्त मिक्स झालेला आहे, याच्यामध्ये भिजलेला पण छान होता. काजू बदाम पण मस्त याच्यामध्ये. आता हे मी गॅस बंद करत आहे. आता हा गरम आहे, तर आता आपण हे थंड करायला पंख्याखाली ठेवणार आहोत. आता हे रूम टेम्परेचर एवढं थंड करायचं आहे. थंड झाल्यावरती मग ह्याला फ्रीजमध्ये चिल करायला ठेवू. आता इथे आपलं फालुदा थंड झालेला आहे, मस्तपैकी चिल्ड. आता आपण सर्व करणार आहोत. तुमच्याकडे ग्लास असेल तर ग्लासमध्ये, किंवा असं जर मोठं कप असेल तर त्या कपामध्ये तुम्ही सर्व करू शकता. आता मी इथे कपात घातलेला आहे मोठ्या. आता याच्यामध्ये माझ्याकडे अमूलचं आईस्क्रीम आहे, मी अमूलचं आईस्क्रीम घालत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं आईस्क्रीम तुम्ही घालू शकता. इथे मी अमूलचं आईस्क्रीम घेतलं. तर त्यावरती मी टुटी फ्रुटी घातलेली आहे, काजू बदामाचे काप घातलेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जेली सुद्धा घालू शकता. आणि इथे मी आता सिरप घातलेलं आहे चॉकलेटचं. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तर नका घालू. अशा प्रकारे इथे आता आपला फालुदा, घरगुती फालुदा तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करा, आणि व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा.